दिवसाची सुरुवात यशूबरोबर एका प्रसिद्ध लेखक जो असतो त्या प्रसिद्ध लेखक आपल्या बाईकनी एका ठिकाणी चालला असतो आणि तो हळू जात असतो आणि मग अचानक एक माणूस त्याच्या समोर येतो सायकलनी आणि त्याला धडक देतो. अगोदर ह्या लेखकाला खूप राग येतो आणि तो काहीतरी असं बोलणार. थोड्या वेळ तो मन शांत करतो आणि त्याला सांगतो, हिंदीमध्ये त्याला सांगतो की अरे निदान घंटी तरी मारायची होती त्या समोरच्या सायकलवाल्याला. तर तो सायकलवाला त्याला सांगतो, अहो म्हणे घंटी काय, मी तर पुरी सायकल तुम्हाला मारून टाकली. आणि हे शब्द ऐकून त्या लेखकाला हसायला येतं आणि तो समोरचा माणूस पण हसायला लागतो आणि मग त्याच्यानंतर ते एकमेकांना सॉरी बोलतात आणि मग निघून जातात. बघा, आपल्याला बऱ्याच वेळेस ज्यावेळेस आपण एखाद्या ट्रॅफिकमध्ये अडकतो किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला कुठे धक्का लागतो आणि अशा वेळेस ज्यावेळेस आपण आपला राग येतो आणि त्या रागाच्या भरामध्ये ज्यावेळेस आपण बोलण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस कधीकधी अपशब्द आपल्या तोंडातून निघतात. कधीकधी आपला राग अनावर येतो, जे बोलू नये ते आपण बोलवतो आणि प्रकरण जे आहे ते खूप वाढत जातं आणि त्याला एक कदाचित वेगळं स्वरूप येतं. अतिशय रागामुळे शेवटी मारामारीसुद्धा होऊ शकते आणि परिस्थिती अजून बिघडते. कोणीतरी असं म्हटलं आहे की लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. हसणं जे आहे हे चांगलं औषध आहे, सर्वोत्तम औषध आहे. आणि ह्या आपण हसण्यामुळे आपलं मन प्रसन्न होतं. बघा, हसण्यामुळे आपलं मन प्रसन्न होतं आणि अनेकदा ह्या रागामुळे कधीकधी आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. आपलं कदाचित ब्लड प्रेशर वाढू शकतं आणि इतर काही गोष्टी आपल्या होऊ शकतात. परंतु ज्यावेळेस आपलं हसण्यामुळे जेव्हा मन प्रसन्न होतं त्यावेळेस आपण शरीरसुद्धा प्रसन्न होतं, शरीर चांगलं राहतं. बघा, इफिस्करास पत्र 4 अध्याय 31 आणि 32 वचनामध्ये काय म्हटलं आहे बघा. इफिशियन्स चॅप्टर 4 and verse 31 and 32. ह्यामध्ये असं म्हटलं आहे की सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुमच्यापासून दूर करण्यात येऊ आणि तुम्ही एकमेकाबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. बघा, हे सर्व आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत, राग आहे, क्रोध आहे, संताप आहे, कडूपणा आहे, हे आमच्या जीवनामध्ये असलं तर आमच्या आध्यात्मिक जीवनावर त्याचा परिणाम होतो. आणि ह्यामधून आपल्याला जर बाहेर निघायचं असेल तर नेहमी आपलं मन प्रसन्न ठेवायला पाहिजे. जेव्हा आपण रात्र टेन्शन आहे, राग आहे, संताप आहे, हा आम्हाला देवापासून आणि देवांच्या लोकांपासून दूर करतो. तेव्हा लक्षात ठेवा की प्रसन्न हृदय जे आहे हे एक औषध आहे. हसणं जे आहे हे एक औषध आहे. आपल्याला दिवसातून एकदा तरी मन मोकळेप्रमाणे हसा आणि आपलं मन प्रसन्न ठेवा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. नीतिसूत्र ह्याचा 17 अध्याय 22 वचन. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 17 and verse 22. आनंदी हृदय हे सर्वोत्कृष्ट औषध होय. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.